I welcome all of you for our weekly class, and I also welcome Venerable Bhante Vimal Kirti Gunasiri and Venerable Bhante Anand for this particular class. They will be guiding us. This is actually an outcome of the youth conference that we had a couple of months back, and from that we have started the BES, which is a Buddhist Youth Empowerment Sangha. The idea is to get the youths together and discuss, okay, and get enlightenment about different from various resource persons that we are having with us, okay. And as part of a youth conference, we have established BS, and then we are going to operate on 6 different heads, starting with education, personality development, entrepreneurship, arts and music and sports, and women and children. At the same time, we had felt the need for having more of a deeper understanding of Buddhism and Dr. Babasaheb Ambedkar, because we are looking at them as one of the role models for our youths, okay. So this is as a part of that we have established a weekly class of on the Dr. Babasaheb Ambedkar's and Buddha's things, These particular things, last week we started with the very first class with the understanding and interpretation of annihilation of caste from Babasaheb's speech, okay. And Venerable Bhante gave us a very good introduction to this class, and we are going to conduct this classes are going to continue. So I welcome the new members who are present today, and I'm sure you will find these particular sessions very interesting, intellectually challenging, brainstorming, and of course when you are reading Annihilation of Caste or other writings and speeches of Babasaheb, you are going to get a very different perspective as you're going to hear the scholars on this particular issue. Okay, so without taking much of the time from our beloved speakers here and between you, I now request Venerable Bhante ji to address the gathering. बंधू भगिनींनो, आपण गेल्या आठवड्यापासून एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम हाती घेतलेला आहे. खरं म्हणजे या देशाच्या सर्वांगीण विकासाचा आणि उद्धाराचा मार्ग हा निश्चित कोणता असावा याबद्दल गेल्या शतकामध्ये स्वातंत्र्याच्या अगोदर आणि स्वातंत्र्याच्या नंतरही जे जे विचार केले गेले, ज्या ज्या पद्धतीनं त्या विषयाचा मागोवा घेण्यात आला, त्या सर्वांच्या मध्ये अतिशय स्पष्ट आणि निश्चित स्वरूपाची जी चिंतन परंपरा आपल्याला इतिहास पाहायला मिळते, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अग्रगण्य आहेत. एक छोटंसं उदाहरण मी आपल्याला देऊ इच्छितो की या देशातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाचा उद्धार करण्यासाठी व्यक्ती म्हणून त्याला जे काही अधिकार दिले पाहिजे ते आपल्या संविधानामध्ये आपण लिहिलेले आहेत. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या 3 तत्वांच्या साहाय्यानं न्याय स्थापन होतो. यामधलं एक जरी तत्व कमी पडलं तर न्यायाला अडचण येते. म्हणून मनुष्य समाजामध्ये न्यायाची स्थापना करणं हे नेहमीच सर्व मानवी समाजाचा आदर्श राहिलेला आहे. न्यायासाठी धर्म निर्माण झाले, न्यायासाठी शासन संस्था निर्माण झाल्या, न्यायासाठी राजे रजवाडे निर्माण झाले. मनुष्यानं नाना प्रकारे न्याय मिळवण्यासाठी म्हणून ह्या सामाजिक यंत्रणा निर्माण केलेल्या आहेत, शासकीय यंत्रणा निर्माण केलेल्या आहेत, आणि त्याचा उत्तरोत्तर विकास होत होतो. पण अशा एका ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत, एक टर्निंग पॉइंट आहे, एक कलाटणी देणारा क्षण आहे, अशा ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत
की जेव्हा इतिहासाचा तो सर्व वारसा आपल्याला लक्षात घेऊन न्यायामध्ये काय काय गोष्टी समाविष्ट होतात आणि तो न्याय परिपूर्ण कसा होईल आणि त्यासाठी काय स्वीकारलं पाहिजे हे घेण्याची आज आपली कुवत आहे. आणि त्या दृष्टीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चिंतन विशेषतः भारताच्या बाबतीमध्ये इतकं सखोल आहे की ते इतर कोणीही केलेलं नाही. कोणीही. याची चर्चा आपण त्यामध्ये करणारच आहोत. आणि याचा पाया, ह्या चिंतनाचा पाया त्यांनी अनायलेशन ऑफ कास्ट, जाती विच्छेद, हे आपल्या छोट्याशा भाषणामध्ये घातलेलं आहे. एक थोडासा इतिहास करावा असा की हे भाषण करण्यासाठी त्यांना त्या काळामध्ये पंजाब सिंध प्रांतामध्ये कराचीला एक जातपात तोडक मंडळ नावाचं मंडळ स्थापन झालं होतं. नाव त्याचं होतं जातपात तोडक मंडळ. आणि बाबासाहेबांचे विचार जसे प्रसिद्ध व्हायला लागले, विशेषतः 1924 साली त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली आणि आपल्या आंदोलनाला महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली. आणि त्याचे प्रतिसाद जसे देशभर उमटत गेले त्याप्रमाणे त्याही लोकांना वाटलं की डॉक्टर आंबेडकर हे असे एक आहेत चिंतक की ज्यांचा ह्या विषयावरती मोठा अधिकार आहे. आणि जातीपातीची जी विषमता आहे देशामध्ये आणि त्यामुळे जे कोणी अनर्थ घडलेला आहे ती विषमता नष्ट करण्याचं ज्ञान हे या माणसाजवळ आहे. आणि तोपर्यंत फार मोठं कार्य महाराष्ट्रामध्ये झालेलं होतं. 14 तळ्याचा सत्याग्रह झाला होता 1927 सालचा. त्यानंतर राऊंड टेबल कॉन्फरन्सेस झाले होते 1930 सालापासून 32 सालापर्यंत. आणि बाबासाहेबांनी हा दलित वर्ग जरी हिंदू असला, अस्पृश्य जरी हिंदू असले तरीही ते त्या हिंदू समाजापासून वेगळा समाज आहे, त्यांचं पृथक अस्तित्व आहे, यासाठी प्रामुख्याने लढा दिला. केवळ त्या धर्माचे आहेत म्हणून त्यांना त्या लोकांच्या बरोबर तुम्ही मिळवू नका आणि एक समजू नका. त्यांच्यामध्ये इतका भेद आहे की फक्त धर्माचं जर एक सामान्य नाम धरलं तरी त्यांच्यामध्ये कुठलंही सामाजिक संबंधाचं वातावरण नाही. पूर्णपणे डिस्टिंक्ट क्लास आहे, पूर्णपणे वेगळा वर्ग आहे. आणि याचं वेगळेपण ब्रिटिश सरकारनं मान्य केलं पाहिजे, कारण वेगळा वर्ग म्हणून त्यांना न्याय मिळण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे न्यायाची पहिली लढाई बाबासाहेबांनी इथपासून सुरू केली, इंडिपेंडंट रेकग्निशन. आणि त्या दृष्टीने त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली. आणि हिंदूंनी जे जे काही झाकून ठेवलेलं होतं, जे काही कव्हरअप केलेलं होतं, आणि आपली ही विभाजनाची भेदाभेदाची वृत्ती ही सुरक्षित करण्यासाठी धर्म, संस्कृती, देव या नाना प्रकारच्या गोष्टींचा वापर करून त्यांनी प्रचंड संभ्रम निर्माण केलेला होता, अटर कन्फ्युजन. आणि त्यामधून मार्ग काढणं सर्वसामान्य माणसाला शक्य नव्हतं, कारण त्यांचं तेवढं अध्ययन नव्हतं, त्यांची तेवढी कुवत नव्हती. ही कुवत बाबासाहेबांच्या जवळ होती. आणि म्हणून त्यांनी पहिला हल्ला केला तो विषमतेच्या मुळावरती. या देशात विषमता का आहे? विषमता आहे म्हणून अन्याय आहे, डिस्क्रिमिनेशन. मग आपण हा शब्द लक्षात घेतला मागच्या वेळेस की अनायलेशन ऑफ कास्ट याचा अर्थ आज आपण नवीन याच्यामध्ये अनायलेशन ऑफ डिस्क्रिमिनेशन असं समजला पाहिजे. डिस्क्रिमिनेशन ऑफ ऑल सॉर्ट्स इन एव्हरी वॉक ऑफ लाईफ. आणि त्या दृष्टिकोनातून ह्या विषयाचा अभ्यास होणं गरजेचं आहे. भारतामध्ये कुठलंही काम करायचं असेल, स्वतःच्या उद्धाराचं असेल, आपल्या विशिष्ट समाजाच्या उद्धाराचं असेल, संपूर्ण देशाच्या उद्धाराचं असेल, तर आपणाला न्याय कशाला म्हणतात आणि न्यायाच्या मुळाशीही काय आहे हे लक्षात घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. आणि तो न्याय कशाला म्हणतात आणि त्याच्या मुळाशी काय आहे, विशेष करून भारताच्या परिस्थितीमध्ये हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जितक्या ताकदीने म्हटलं तेवढं कोणी मांडलेलं नाही. म्हणून त्या परिषदेनं मग पुढे बाबासाहेबांना 1935 साली धर्मांतराची घोषणा केली. आणि हे निमंत्रण त्यांना 1936 साली मिळालेलं होतं त्यांच्या अॅन्युअल कॉन्फरन्समध्ये. धर्मांतराची घोषणा केली, पण धर्म कोणता घ्यायचा ते सांगितलं नाही. म्हणजे एकंदरीत बाबासाहेबांचे विचार तेव्हा संपूर्ण देशामध्ये भरपूर पसरलेले होते, सगळीकडे पसरलेले होते. आणि त्यावरती सारा हिंदू समाज, विशेषतः त्यातला
जो शहाणा हुशार वर्ग होता, जरा मानवतावादी वर्ग होता, सुधारणावादी वर्ग होता, त्यांनी अतिशय गंभीरपणे ते स्वीकारलं होतं आणि त्यांनी मग या कॉन्फरन्सचं त्यांना निमंत्रण दिलं. आता अध्यक्षीय भाषण हे कॉन्फरन्समधलं फार महत्त्वाचं भाषण असतं आणि त्यामुळे कॉन्फरन्सचे अध्यक्ष नेमताना सुद्धा फार काळजी घ्यावी लागते. त्याप्रमाणे त्यांनी ती काळजी घेतली आणि त्यांना निमंत्रण दिलं. आणि मग तुमचं भाषण कसं असणार आहे ते सांगा. मग बाबासाहेबांनी त्यांना आपला ड्राफ्ट पाठवला. तो वाचल्यावरती हे लोक हादरून गेले पहिली गोष्ट. आणि त्यांच्यामध्ये मतभेद झाले की बाबासाहेबांना ह्या परिषदेमध्ये बोलू द्यायचं की नाही. आग्रह जास्त लोकांचा होता की नाही, त्यांना अध्यक्ष नेमलेला आहे, पण त्यांचं हे भाषण झालंच पाहिजे, परिषद झालीच पाहिजे. पण विरोधही तितकाच नव्हता. आणि विरोधामध्ये असं म्हटलं की त्या काळातली पंजाबमधली 3 मोठी माणसं विरोधामध्ये उतरलेली होती. महात्मा हंसराज एक हिंदू समाजातलं फार मोठं प्रस्थ होतं. डॉक्टर नारंग हिंदू समाजातलं फार मोठं प्रस्थ होतं. तर ही अशी काही माणसं जी आहेत ती म्हणे याच्यामध्ये विरोधात उतरली आणि त्यामुळं त्यांना परिषद घेणं कठीण झालं. शेवटी एका मुद्द्यावरती येऊन ते प्रकरण थांबलं. बाबासाहेबांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे की हिंदू म्हणून दिलेलं हे माझं शेवटचं भाषण आहे. आणि या परिषदेला मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आणि त्या एका वाक्यावरून त्यांनी परिषद रद्द केली. बाबासाहेबांचं भाषण छापून तयार होतं. त्यांच्यापुढे प्रश्न असा पडला की आता एवढं तर छापून तयार केलेलं आहे, सारी करायचं काय त्याचं. म्हणून मग त्यांनी ते भाषण प्रसिद्ध केलं आणि ते प्रसिद्ध करताना त्याच्यावरती काय छापलं ते आपण जाता जाता लक्षात घेऊ. पहिल्याच पानावरती त्यांनी छापलाय, स्पीच प्रिपेअर्ड बाय डॉक्टर B.R. Ambedkar for the 1936 annual conference of the Jat Pat Todak Mandal of Lahore, but not delivered owing to the cancellation of the conference by the reception committee on the ground that the views expressed in the speech would be unbearable to the conference. या एवढ्याशा प्रस्तावनेवरून आपल्या लक्षात येईल की या भाषणाची ताकद काय आहे. हिंदू समाज बेर करू शकत नव्हता, सहन करू शकत नव्हता. त्यामुळं हे इतकं विध्वंसक आहे का असा प्रश्न निर्माण होतो. परंतु परिस्थिती अशी आहे हे मुळीच विध्वंसक नाही. विध्वंसक एका अर्थानं आहे, जे जे अन्याय आहे, जिथे जिथे डिस्क्रिमिनेशन आहे, जिथे जिथे माणसामध्ये पक्षपात आहे, त्याचा विध्वंस करण्याची क्षमता या विचारांच्या मध्ये आहे. आणि हा विध्वंस जर घडून आला तर न्याय स्थापन होतो. हे त्यातलं दुसरं महत्वाचं तत्व आहे. म्हणून जसं आपण वैद्यकीय शास्त्रामध्ये म्हणतो, मेडिकल सायन्समध्ये म्हणतो की एखाद्या रोगाचं जर निवारण करायचं असेल तर रोगाचं निदान व्हावं लागतं. ठीक आहे. ते निदान झाल्यानंतर म्हणजे हे काय काय लक्षणं आहेत त्याची त्यावरून निदान केलं जातं आणि मग अमुक अमुक प्रकारचा रोग झाला आहे, अमुक अमुक प्रकारचं ते दुःख आहे हे स्पष्ट होतं. त्या दुःखाला नष्ट करण्याची, त्या दुःखाला निर्माण करण्याची जी कारणं आहेत ती वैद्यकीय शास्त्रामध्ये माहीत आहे. ते त्यांचं ज्ञान आहे, तो त्यांचा अभ्यास आहे की अमुक अमुक अशा अशामुळे होतो, या कारणामुळे होतो. त्यामुळे कारणं ती माहीत आहे त्यांना. रोगाचं निदान पक्क झालं की त्यांची कारणं पक्की होतात की या कारणामुळे झालेलं आहे. आणि मग ती कारणं नष्ट करण्यासाठी, जे जंतू नष्ट करण्यासाठी मग औषध योजना आहे. मग तो उपचार पद्धती जी आहे ती वापरली जाते आणि मनुष्य त्या रोगातून मुक्त होतो. बुद्धानं मानवी इतिहासाच्या सुरुवातीला हे तत्व मांडलं. बुद्धाची 4 आर्य सत्य सामान्य गोष्ट नाहीत. त्यांनी हेच म्हटलं की मनुष्य समाज दुःखानं व्यापलेला आहे.
दुःख हे मानवी जीवनातलं सर्वात मोठं ठळक असं सत्य आहे, म्हणून महान सत्य आहे, म्हणून आर्य सत्य असं त्यांनी म्हटलंय. दुःख बघायला शिकवलं, बघा कसं आहे ते. आणि ते दुःख विनाकारण नाही, त्याला कारण आहेत, ती कारणं बघायला बुद्धाने शिकवलं. म्हणून बुद्धाला कारण आहे, बुद्धाने सांगितलं दुःखाला कारण आहे. आणि या कारणाचा निरोध करता येतो, ती नष्ट करता येतात, हे तिसरं तत्व त्यांनी पुढे मांडलं. की असं नाही की ती कारणं नष्ट करता येत नाही, ती कारणं दुःखाची नष्ट केली की सुख आपोआप निर्माण होतं. सुख वेगळं नाही. आरोग्य कशाला म्हणतो आपण, हेल्थ कशाला म्हणतो, कशाला म्हणतो आपण. जर आपण आजारी नसो तर आरोग्य संपन्न होत. म्हणजे आजाराचा अभाव हेच आरोग्य आहे. यापेक्षा दुसरं काही आहे का. आरोग्याची व्याख्या नाही दुसरी करता येत नाही, या पद्धतीनेच करावी लागते. देर इज नो सफरिंग, देर इज नो डिझीज, देर इज हेल्थ. हे बरोबर आहे. आणि हे बुद्धानं सांगितलं की त्या कारणाचा नाश केला तर आपणाला स्वास्थ्य प्राप्त होतं. आणि ते करण्याचा उपाय आहे आर्य अष्टांगिको मगो, आर्य अष्टांगिक मार्ग. ही जी बुद्धाची नीती होती तीच नीती वैद्यकीय शास्त्रामध्ये आपण वापरतो. आणि म्हणून बुद्धाला त्या काळापासून महावैद्य म्हणतात. महाभीषज असं पालीमध्ये म्हटलेलं आहे. महान वैद्य, त्यांच्या इतका मोठा वैद्य काही कोणी झाला नाही. मानवी दुःखाच्या रोगाचं निदान केलं ना एवढं मोठं. तर ती जी परंपरा आहे, रोग जाणणं, त्याची कारणं जाणणं, त्यावरती योग्य उपचार करणं, ती कारणं नष्ट करण्याचा, आणि त्यातून आपलं आरोग्य पुन्हा संपादन करणं, ही जी परंपरा आहे, ही परंपरा, ही पद्धती बाबासाहेबांनी आपल्या ह्या भाषणामध्ये वापरलेली आहे. या देशामध्ये दुःख कशा कशा प्रकारचं आहे ते नुसतं सांगत बसले नाहीत, त्याची वर्णन त्यांनी केली ठिकठिकाणी. हे डिस्क्रिमिनेशन, जातीभेदाचं दुःख, माणसानं निर्माण केलेलं दुःख, हे त्यांनी पुढे तर मांडलेलं आहे ताकदीनं. आणि मग त्याची मीमांसा केली की कसं निर्माण झालंय, कोणती कारण आहेत त्याची, का जातीभेदाचा रोग निर्माण झाला, का त्यामुळे देशाचं आरोग्य बिघडलं, का त्यामुळे प्रत्येक मनुष्य बिघडला आणि तो दुसऱ्याशी माणसासारखं वागण्याच्या ऐवजी अमानुषपणे वागायला लागला, त्याच्या उलट वागायला लागला, त्याच्या विपरीत वागायला लागला, आणि त्याच्या त्या विपरीत वागण्यातून एवढं सारं दुःख निर्माण झालेलं आहे. म्हणून या देशाचा उद्धार जर व्हायचा असेल तर तो मूळ रोग जो आहे तो नीट जाणला पाहिजे, त्याची लक्षणं जाणली पाहिजे, आणि त्याच्यावरती अचूक उपचार केले पाहिजे, दुसरे उपचार चालायचे नाहीत. आणि तो उपचार बाबासाहेबांनी आपल्या ह्या भाषणामध्ये पुढे मांडलेला. हा मुद्दा एकदा लक्षात घेतला तर आपण याच्यामधलं फारसं मोजकंच फक्त लक्षात घेणार आहोत, संपूर्ण पुस्तके वाचत बसणार नाही. मग त्यांनी काय म्हटलेलं आहे की भारतामध्ये सामाजिक सुधारणांचं मोठं तेव्हा पेव फुटलेलं होतं. आणि त्याला महत्वाचं कारण असं होतं की ब्रिटिश सरकारनं 1916-17 सालापासून सुधारणांचं धोरण अवलंबलेलं होतं. पहिलं महायुद्ध संपलेलं होतं, परत दुसरं महायुद्ध झालं, आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये मग तर प्रचंड हानी झाली. परंतु पहिल्या महायुद्धामुळे ब्रिटन खचलेला होता आणि भारताला स्वातंत्र्य देण्याची प्रक्रिया तेव्हापासून सुरू झाली. 1885 साली काँग्रेसची स्थापना झाली आणि त्यांनी सुरुवातीला सुधारणाचं धोरण अवलंबलं आणि नंतर स्वातंत्र्य मिळावं अशा प्रकारची भूमिका घेतली. आणि त्यामुळे भारतामध्ये सुधारणांचं वारं व्हायला लागला. पण ब्रिटिशांची एक नीती पहिल्यापासून होती की ज्या परिस्थितीमध्ये किमान न्याय झाला पाहिजे. अन्यायाचं धोरण त्यांनी स्वीकारलं नाही, अन्याय केला, परंतु तोही न्यायाचा मुखवटा पांघरून केला. त्यामुळे फार हुशारीनं केला तो. वरवर मात्र लोकांना न्याय दिला. आणि त्यांचा न्याय लक्षात घ्या इतका लोकप्रिय होता भारतामध्ये, इतका लोकप्रिय होता तर जुने लोक असे बोलायचे, आपण कधी ते ऐकलं असेल
की ब्रिटिशांच्या राज्यामध्ये इतकी सुरक्षितता होती की काठीला सोनं बांधूनही मनुष्य देशभर फिरू शकत होता. हे क्रेडिट त्यांनी मिळवलेलं होतं. न्यायाशिवाय काय ते एवढी सुरक्षा देशामध्ये निर्माण. आज आपल्या देशात सुरक्षा नाही. आम्ही सार्वभौम असून, आम्ही आमचे स्वतःचे मालक असून, आमच्या देशामध्ये आम्हाला भय आहे, इनसिक्युरिटी आहे, याची वस्तुस्थिती आहे. आणि त्या काळामधले लोक जर असं बोलत होते तर त्यांनी काही ना काही चांगला न्याय केला असेल म्हणून बोलत होते की विनाकारण बोलत होते. चोराला सजा होतच होती, गुन्हेगार पकडला जातच होता, त्याच्यावरती योग्य ती कारवाई होतच होती. तिथे तुझं माझं काही पाहिलं जात नव्हतं. आज किती भ्रष्टाचार आहे. आज उघड चोरी करणारे सुद्धा कायदे कौशल्यामध्ये जाऊन कायदे करायला बसलेले आहेत. चोराच्या हाती चोरीच्या चाव्या, अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून न्याय ही कल्पना जी आहे, ब्रिटिशांच्या काळामध्ये कदाचित परकीय राज्य होते, शोषण करत होते म्हणून लोकांना